नमस्कार, अलकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण पाहणार आहोत मैद्याचे नान. मैदा मी इथे 1 कटोरी मैदा घेतलेला आहे. मैदा एक चाळून घ्यायचा स्वच्छ असा. त्याच्यानंतर मी इथे पाऊण वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मैदा आणि गव्हाचं पीठ मिक्स करून आपण नान बनवणार आहोत. तर हे पण यात टाकून घेऊया. हे पीठ आपण मिक्स करूया व्यवस्थित. एकदम साध्या पद्धतीने तव्यावर नान बनवणार आहोत आपण. आता याच्यामध्ये ना मी चवीनुसार मीठ टाकून घेते. इथे मी बेकिंग पावडर घेतलेली आहे, छोटा 1 चमचा. इथे मी अर्धा चमचा छोटा बेकिंग सोडा घेतलेला आहे. इथे मी दही घेतलेलं आहे, ते टाकून घेऊया. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हातानेच. लागेल तसं पाणी घेऊन आपण ह्याला मळून घ्यायचं. जास्ती घट्टसर पीठ करायचं नाही, थोडं सैलसरच पीठ मळायचं. आता मी इथे 2 चमचे तेल टाकून घेते. तेल टाकून व्यवस्थित असं मिक्स करायचं. पीठ घट्ट असं मळायचं नाही, थोडंसं सैलसरच ठेवायचं, म्हणजे आपले नान आपल्याला मस्त असे लाटता येतात. आता याच्यात आपण पाणी टाकून मळून घेऊया. तर इथे मी दह्याच्या कपामध्येच पाणी घेतलेलं आहे. थोडं थोडं टाकून आपण हे मळून घेऊया व्यवस्थित. नान आपण गव्हाच्या पिठापासून फक्त बनवू शकतो किंवा मैद्यापासूनही बनवू शकतो. मी इथे दोन्ही मिक्स केलेलं आहे. अशा पद्धतीने पातळसर असं जरा मळून घ्यायचं. थोडंसं तेल टाकून घेऊया वरून. छान असा त्याचा गोळा तयार करून घेऊया आणि याला एक 15-20 मिनटं तरी झाकण ठेवून भिजू द्यायचं. नंतर आपण ह्याचे नान बनवणार आहोत. अशा पद्धतीने आपण मळून घेऊया व्यवस्थित आणि याला आता झाकून ठेवूया. 15 ते 20 मिनटं आपण झाकून ठेवूया. म्हणजे सोडा आपण टाकलेला आहे, त्याच्यामुळे आपले पीठ छान असं फुललं जातं. आता याला झाकण ठेवून 15-20 मिनटं ठेवूया. 20 मिनटानंतर आता आपले पीठ छान असे भिजले आहे, एकदम व्यवस्थित असे झाले. आता आपण याचा नान लाटून घेऊया. अशा पद्धतीने मी छोटा एक गोळा तयार करून घेतला. त्या पिठामध्ये बुडवून घेऊया. आपण हे हाताने पण असं पसरवून घेऊ शकतो किंवा लाटण्याने लाटू शकता. आता मी लाटण्याने थोडंसं लाटून घेते. खूप मोठा करायचं नाही नान, मीडियम साईजचं नान करायचं. आता इथे आपण कलोंजी घेऊया, ती टाकून घ्यायची आणि थोडी कोथिंबीर आपण त्याच्यावर टाकून घेऊ. आता हे आपण परत एकदा थोडंसं लाटून घ्यायचं, म्हणजे कोथिंबीर आणि कलोंजी आपली चिटकली जाते व्यवस्थित. अशा प्रकारे करून घ्यायचं. अशा प्रकारे मी नान आता लाटून घेतलं आहे. कोथिंबीर व्यवस्थित चिटकली पाहिजे त्याला. आता आपण नान ह्याच्यावर टाकून घेऊ. या बाजूनेच टाकून घ्यायचं अशा पद्धतीने. आणि ह्याला आता एका साईडने प्रथम भाजून घेऊया छान, नंतर ना दुसरी साईड पलटून टाकूया. दोन्ही बाजूने तेल लावून घ्यायचं नंतर. आता ह्याच्यावर मी तेल सोडून घेते. तुम्ही बटर पण लावू शकता. मी इथे तेल लावून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं. आता हे आपण पलटून घेऊया. आता या बाजूने आपण त्याला तेल लावून घेऊया आणि त्याला भाजून घेऊया व्यवस्थित असं खरपूस असं भाजून घेऊया. नान आपले आता व्यवस्थित भाजली गेली पाहिजे. मी तव्यावरच डायरेक्ट भाजून दाखवते. दोन्ही बाजूने आपण छान शेकून घेऊया. अशा पद्धतीने आपण आता नान आपले खरपूस भाजलेले आहे.
अशा पद्धतीने मी इथे सर्व नान बनवून घेतलेले आहेत. हे पहा. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. सर्व नान मी आता अशा प्रकारे बनवून घेते. अशा पद्धतीने मी इथे नान बनवून घेतलेले आहेत. एकदम सोप्या पद्धतीने नान बनवलेले आहेत. एकदम मऊ असे झालेले आहेत. हे पहा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.